गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण शिंदेंना वापरण्यास मुभा देणाऱ्या निर्णयाला ठाकरेंनी दिलं होतं आव्हान। अनेकांच्या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीएचं सरकार येण्याचा अंदाज। मॅट्रेस आणि आयएनएस नुसार एनडीएला 147 ते 167 जागांचा अंदाज, तर इंडिया आघाडीला 70 ते 90 जागांचा अंदाज। चाणक्य स्ट्रॅटेजीज पोलनुसार एनडीएला 130 ते 138 जागांचा अंदाज, तर इंडिया आघाडीला 100 ते 108 जागांचा अंदाज। अभिनेता गोविंदा यांना रुग्णालयात केलं दाखल। चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानंतर गोविंदा यांच्यावर जुहूतील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू। गोविंदा यांची प्रकृती सध्या स्थिर। मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीकडे फक्त 10 दिवस। जमीन घोटाळ्याबाबत अजूनही कंपनीकडून खुलासा नाही। कंपनीवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता। राज्य शासनाने स्थापन केलेली त्रिभाषा धोरण समिती पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यात शिक्षणतज्ज्ञ विचारवंत शिक्षकांचा समावेश असणार। नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना। वनमंत्री गणेश नाईक आज शिरूरच्या पिंपरखेड दौऱ्यावर बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार। घटनेनंतर तब्बल 10 दिवसांनंतर गणेश नाईक यांचा दौरा। रोहित आर्याच्या कथित बनावट चकमकीची सीबीआय चौकशीच्या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टाकडून दाखल करून घेण्यास नकार। न्यायमूर्ती गडकरी आणि न्यायमूर्ती भोसले यांनी मागणी फेटाळली। अॅडव्होकेट नितीन सातपुते यांच्याद्वारे शोभा बुद्धिवंत यांनी दाखल केली होती याचिका। दिल्ली स्फोटाप्रकरणी डॉक्टर परवेज अन्सारीला अटक। उत्तर प्रदेश एटीएसची मोठी कारवाई। सूत्रांची माहिती। परवेज अन्सारीनं एका आठवड्यापूर्वी इंटिग्रल युनिव्हर्सिटीचा दिला होता राजीनामा। सूत्रांची माहिती। डॉक्टर परवेज हा अटकेत असलेल्या डॉक्टर शाहीनचा धाकटा भाऊ। फरीदाबादमध्ये अटकेत असलेल्या डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन। शाहीननं महाराष्ट्रातील तरुणाशी केलं होतं लग्न, तर 2015 मध्ये झाला होता घटस्फोट। दिल्लीतील स्फोटात व्हाईट कॉलर मॉड्यूल कनेक्शन। स्फोटात उमर, आदिल, मुजम्मिलसह शाहीन आणि मोहिउद्दीन या 5 डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर। दिल्ली स्फोट प्रकरण केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी एनआयएला सोपवलं। दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करा, अमित शहांच्या सूचना। एनआयएकडून तपास ताब्यात घेतल्यानंतर कागदोपत्री प्रक्रिया सुरू। दिल्ली स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा देणार। दिल्ली स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांचा इशारा। दिल्लीतील कार स्फोटाप्रकरणी आज महत्त्वाची बैठक होणार। पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार। स्फोट प्रकरणातील तपासासंदर्भात माहिती दिली जाणार। पंतप्रधान मोदी सध्या भूतान दौऱ्यावर। दिल्ली स्फोटातील 42 अवशेष फॉरेन्सिक टीमनं केले जमा। स्फोटातील I-20 गाडीचा टायर, चेसिस नंबर, सीएनजी सिलेंडरसह बोनेटचा भागही फॉरेन्सिक टीमकडून जमा। अवशेषांची तपासणी सुरू। I-20 कारमधील ड्रायव्हिंग सीटवर दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद। फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा प्रमुख सदस्य उमर मोहम्मद सध्या फरार। कारमधील मृत प्रवाशाची डीएनए चाचणी करून तो उमर आहे का याची पुष्टी केली जाणार। तपास यंत्रणा शोध घेत असल्याच्या भीतीनं उमरनं ब्लास्टचा कट रचला। कारमध्ये डिटोनेटर लावून उमरनं स्फोट घडवून आणला। सूत्रांची माहिती। उमरच्या आईला आणि मोठ्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। काही दिवसांपूर्वी लायब्ररीत असल्यानं आता कॉल करू नको, उमरनं आईला कॉलवर सांगितल्याची उमरच्या वहिनीची माहिती। उमरनंच I-20 कारचे पैसे दिल्याची माहिती। दिल्ली स्फोट प्रकरणी उमरच्या दोन्ही भावांची चौकशी। उमरच्या भावाकडून 18 मोबाईल जप्त। सूत्रांची माहिती। दिल्ली स्फोट प्रकरणातील कार आमची नाही, आमची गाडी अजूनही घरातील पार्किंगमध्येच, उमरच्या कुटुंबाचा दावा। दिल्ली स्फोटातील मृतांना आणि जखमींना सरकारकडून मदत जाहीर। मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख आणि कायमचं अपंगत्व आलेल्यांना 5 लाखांची मदत। गंभीर जखमींना 2 लाखांची आर्थिक मदत जाहीर। जखमींच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी दिल्ली सरकारनं घेतली। स्फोटात अमोनियम नायट्रेट, फ्युएल ऑइल तसंच डिटोनेटरचा देखील वापर। प्राथमिक तपासात माहिती उघड। दिल्ली ब्लास्ट प्रकरणातील गाडीचा नवा व्हिडिओ समोर। पीयूसी चेक करताना गाडीत 3 लोक असल्याचं व्हिडिओतून स्पष्ट। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची मुंब्र्यात छापेमारी। महाराष्ट्र एटीएसकडून मुंब्र्यातील दोघांची कसून चौकशी। मुंब्रा भागातील 4 घरांवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत जागा वाटपावरून वाद निर्माण होण्याची शक्यता। रत्नागिरी, कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातील जागा वाटपावरून भाजपचे नेते आक्रमक। सूत्रांची माहिती। राज्यात
सर्पकार परिस्थिती निर्माण, 3 चाप प्रत्येकाची शेपूट प्रत्येकाच्या तोंडात अशी परिस्थिती, सगळेच एकमेकांना गिळायला बसलेत. उद्धव ठाकरेंची जहरी टीका. मिनी विधानसभेतही भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा, महायुती जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून काम करा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाजप नेत्यांना सूचना. पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी रुपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल. बहिणीवर दाखल गुन्ह्याचा जाब विचारत पोलिसांवर अरेरावीचा प्रयत्न केल्याचा आरोप. प्रवक्तेपदावर हटवल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांची फेसबुक पोस्ट व्हायरल. आपला इतिहास हा अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही, गरज पडली तर पाडा करणाऱ्यांचा आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांची पोस्ट व्हायरल. अजित पवारांना यावेळी मोदी, शहा, फडणवीसही वाचवू शकणार नाहीत. पार्थ पवार जमीन प्रकरणानंतर अंजली दमानी यांचा इशारा. सिंचन घोटाळा, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा बाहेर काढणार. अजित पवारांच्या सर्व घोटाळ्यांबाबत कोर्टात अपील करणार. दमानी यांची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये महायुती म्हणून लढण्याचा निर्णय. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून धाराशिवमध्ये युती करण्यास परवानगी. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. पुणे महापालिका निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी मविया म्हणून लढणार. प्रशांत जगताप यांची माहिती. महायुतीतील कुठल्याही पक्षाशी उघड किंवा छुपी युती नसेल, प्रशांत जगताप यांचं स्पष्टीकरण. बदलापूरमध्ये मविया आणि मनसे एकत्र लढणार. 25 ते 30 उमेदवार ठरले. खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांची माहिती. बदलापूरमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये भांडणं सुरू. दोघांच्या भांडणात आमचाच लाभ होईल. बाळ्यामामा म्हात्रे यांची मिश्कील प्रतिक्रिया. सोलापूरच्या माजी महापौर महेश कोठे यांचे पुत्र प्रथमेश कोठे यांचा भाजपमध्ये प्रवेश. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर जालन्यात ठाकरेंच्या सेनेला धक्का. ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना दौऱ्यावर. पुण्यातील पुरंदर विमानतळाबाबत राज्य शासनाला जिल्हा प्रशासनानं पाठवला अहवाल. महिना अखेरीस राज्य शासनाकडून जमिनीचा आणि बाधित गावांमधील घरांचा मोबदला ठरवला जाणार. पुणे शहरात थंडी आणखी वाढणार. 2 दिवसात तापमानात घट होणार. काल शहरात 13.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. न्यायालयीन कार्यवाहीचं थेट प्रक्षेपण करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस जारी. संबंधित खंडपीठाच्या न्यायमूर्तींच्या संमतीशिवाय थेट प्रक्षेपण करता येणार नाही. उच्च न्यायालयाचे निर्देश. मुंबई शहर आणि आजूबाजूच्या परिसरात गारठा वाढला. मुंबईचं किमान तापमान 19 अंश नोंदवलं गेलं. शुक्रवारपर्यंत गारवा कायम राहणार. मुंबई महापालिकेत 61 जागा ओबीसींसाठी आरक्षित. ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनोद घुसाळकर यांना आरक्षण सोडतीचा फटका. तेजस्वी घुसाळकर यांचा मतदारसंघ मागासवर्ग प्रवर्ग म्हणून आरक्षित. नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर. विष्णुदास भावे नाट्यगृहात आरक्षण सोडत जाहीर. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर. आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांना फटका. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील कोळी बांधवांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. वरळी कोळीवाड्यातील प्रल्हाद वरळीकरांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. बीडच्या आष्टीमध्ये भाजपला मोठा धक्का. भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. इगतपुरीत ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. 30 वर्ष नगरपालिकेवर एकाती सत्ता ठेवणारे संजय इंदुलकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. धुळे मनपा निवडणुकीपूर्वी प्रभाग क्रमांक 13 मधील कार्यकर्त्यांचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. माजी आमदार फारुख शहा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. सूरज चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी नियुक्ती केल्यानंतर छावा संघटना पुन्हा आक्रमक. अजित पवारांना हे महागात पडणार, थेट इशारा. पारोळा एरंडोल नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती. मंगेश चव्हाण आणि अमोल पाटील यांच्याकडून घोषणा. यवतमाळच्या एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालयावर एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांची धडक. दारव्हा आगारातील व्यवस्थापकानं हेतुपुरस्सर त्रास दिल्यानं महिला कर्मचारी आक्रमक. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून